ओबीसी आरक्षणाविरोधात याचिकेवर 7 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। टक्केवारीपेक्षा जास्त आरक्षण दिल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आलेला आहे। 7 फेब्रुवारीला आम्हाला हे अपेक्षित आहे की सगळे ही हिअरिंग सुरू होणार, सगळ्यांचे रिप्लाय दाखल झालेले असतील, म्हणून ही अडजॉर्न करायची संधी पुन्हा शासनाला मिळणार नाही। शासन जे ह्या विषय टाळोटाळ करतोय, मागचे 5-6 वर्ष जो हा विषय टाळतोय, त्यांना पुन्हा टाळायला ही संधी मिळणार नाही। आणि आमचं हिअरिंग जे आम्हाला हवं होतं ते आमचं हिअरिंग सुरू होणार 7 फेब्रुवारी पासून। तर महिनाभर म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही। 7 फेब्रुवारीला आम्ही कोर्टासमोर सगळे पुरावे सादर करू। आणि तुम्हाला एक सांगतो की स्टेटकडे असं कोणतेही डॉक्युमेंट त्यांनी सादर केलेलं नाहीये त्यांच्या अफिडेव्हिट बरोबर की ज्याच्यानुसार त्यांची ऍक्शन बरोबर असावी। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कोणाचंही मागासलेपण किंवा इनॲडिक्वेसी तपासलेली नाही आणि निर्णय सुद्धा झालेला नाही। तुम्हाला सांगतो आता की वाणी जातीचं आरक्षण सुरू आहे, पण त्याचं डिसिजन कधीच झालेलं नाहीये। अशा अनेक जातींचं आपण सांगू शकतो। त्यामुळे हे सगळं कोर्टासमोर आता 1 बाय 1 आम्ही मांडणार आहोत। 50-55 वर्षापूर्वीचे GR जे आहे ती ही मंडळी चॅलेंज करत आहेत आणि असंच प्रत्येक वर्षी नवीन ह्या याचिका दाखल करून सरकारला जेरी साडत आहेत आणि विनाकारण ह्या गरीब समाजाला सुद्धा ह्या विनाकारण एका वेगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन जात आहेत आणि हे थांबवलं पाहिजे। अशा प्रकारचं जोरदार ऑब्जेक्शन जे आहे ते AGने आज हायकोर्टमध्ये केलेलं आहे आणि बाकी सगळ्यांचे काही बरेच इंटरव्ह्युनिंग आहेत, बरेच PIL आहेत, ह्या सगळ्यांचं हे करण्यासाठी पुन्हा आता कोर्टाने 7 तारखेला पुढची सुनावणी जी आहे ती 7 तारखेला ठेवण्यात आलेली आहे।